Morning student. Yesterday we have started new chapter EVS second chapter number 10 historic spirit means ऐतिहासिक काळ. यामधला आपण फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट बघितलेला होता. नाउ लुक ॲट पॉइंट नंबर 3 10.3 ancient river Rhine civilization मेसोपोटामिया इजिप्त चायना अँड हरप्पा. तर आपल्याला 10.3 नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे एन्शियंट रिव्हराईन सिव्हिलायझेशन मीन्स विविध संस्कृती. तर ती विविध संस्कृती मेसोपोटेमिया, इजिप्त, चायना आणि हरप्पा हे चार जे प्रदेश होते त्या चार प्रदेशामधले आपल्याला रिव्हर राईन सिव्हिलायझेशन बघायचं आहे. सो फर्स्ट आहे मेसोपोटामिया. Mesopotamia is the name of a region and not of any particular country. It means the land between two rivers. तर मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून तर ते एका प्रदेशाचे नाव आहे. त्यामुळे मेसोपोटेमिया याचा जो अर्थ होतो तो दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच त्याला दुआब असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याचा जो अर्थ होतो मेसोपोटेमियाचा याचा अर्थ होतो की दोन नद्यांमधला प्रदेश असा याचा अर्थ होतो. एन्शियंट मेसोपोटामिया वॉज द लँड बिटवीन द टू रिव्हर्स टायग्रीस आणि युग्रेटिस. दीज टू रिव्हर्स मेनली फ्लो थ्रू टर्की, सिरिया अँड इराक. तर बघा प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजेच जे टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश आणि या दोन्ही ज्या नद्या होत्या त्या नद्या प्रामुख्याने तुर्की, सिरिया आणि इराक या देशामधून वाहत होत्या. एन्शियंट मेसोपोटेमिया हॅड ग्रेट सिटीज लाईक उरुक, निप्पूर एक्सेट्रा. दिस सिटीज वेअर होम टू व्हेरी प्रॉस्परस कल्चर्स. तर बघा मेसोपोटेमियामध्ये उरुक आणि निप्पूर यासारखी प्राचीन नगरेसुद्धा होती आणि या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती म्हणजे प्रॉस्परस कल्चर होतं तिथलं. सेकंड आहे इजिप्त. द रिव्हर नाईल फ्लो थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ द सहारा डेझर्ट इन नॉर्थ ऑफ Africa and one of the ancient civilization flourished along its bank. तर आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंट आहे आणि त्या सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी ही वाहते आणि तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध अशी प्राचीन नागरी संस्कृती तिथे बहरली आहे. इट इज नोन ॲज द इजिप्टियन सिव्हिलायझेशन आणि ती संस्कृती म्हणजेच इजिप्तची प्राचीन संस्कृती होय. The Nile get flooded every year. The land along her banks has become very fertile because of the flourished deposits. तर ती नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येत असतो आणि नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते त्यामुळे तिच्या काठची जी जमीन आहे ती अत्यंत सुपीक झालेली आहे. Also ancient Egyptian used to build small embankment on the river to store the flood water. After the soil in the flood water settled to the bottom, the water was used for irrigation. तर इजिप्तमधील जी प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे जे पाणी होते ते साठवत असत. त्यामुळे त्यातील जो गाळ खाली बसलेला असतो तो गाळ म्हणजे त्यातील जो गाळ खाली बसतो की त्या पाण्याचा जो वापर आहे ते त्या सिंचनासाठी केला जाईल. नंतर आहे चायना. द एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ चायना डेव्हलप अँड फ्लरिश इन द व्हॅली ऑफ द ह्युआंग्झी रिव्हर. तर भारतीय उपखंडातील सर्वात चीनमधील जे होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झालेला आहे. अकॉर्डिंग टू द चायनीज ट्रेडिशन अ किंग नेम
किंग नेम जो होता हुआंगदी इंट्रोड्यूस ॲग्रिकल्चर, ॲनिमल हस्बंडरी, व्हील्ड कार्ट्स अँड चॅरिओट्स, बोट्स अँड क्लॉथिंग इन चायना. त्यामुळे चिनी परंपरेनुसार हुआंगदी या राजाने शेती, हस्बंडरी मीन्स पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात त्याने केली होती. चायनीज पीपल बिलीव्ह दॅट हिज क्वीन इन्व्हेंटेड द टेक्निक ऑफ सिल्क प्रोडक्शन अँड सिल्क डाईंग. त्यामुळे त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्रसुद्धा शोधून काढले असे चिनी लोक मानत असत. लोयांग, बीजिंग अँड चांगान वेआर अमॉंग द इम्पॉर्टंट सिटीज ऑफ एन्शियंट चायना. तर बघा, चीनमधील जे लोयांग आहे, बीजिंग आहे आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. नेक्स्ट आहे हरप्पा. द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन ऑन द इंडियन सबकॉन्टिनेंट इज नोन ॲज द हरप्पन सिव्हिलायझेशन. तर हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे काय, तर भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन जी संस्कृती आहे हडप्पा संस्कृती, तर तिला हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते. इट फ्लरिश इन द इंदूज व्हॅली आणि ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे. अँड इंदूज इज द इंग्लिश वर्ड फॉर द नेम सिंधू. आणि या तिचा इंदूजलाच इंग्लिशमध्ये सिंधू असं म्हटलं जाते. हरप्पा इन पंजाब अँड मोहेंजोदरो इन सिंध आर द टू साइड्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन टू बी डिस्कवर्ड फर्स्ट. नाऊ दे आर इन पाकिस्तान. तर या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली आणि आता ती पाकिस्तानमध्ये आहे. लोथल अँड ढोलावीरा in Gujarat and Kalibangan in Rajasthan are among the famous sites of Harappan civilization in India. त्यामुळे गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध अशी स्थळे होती. Cities of this civilization are well known for this systematic town planning. तर त्यांनी या संस्कृतीच्या नगरांची जी रचना केलेली होती ती रचना आखीव होती. द हाऊसेस वेअर बिल्ट इन ब्लॉक्स क्रिएटेड बाय पॅरलल रोड्स दॅट क्रॉस each other at right angles. Huge granaries and spacious houses were the special feature of these cities. त्यामुळे एकमेकांना समांतर आणि काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे त्यांनी बांधलेली असत. आणि धान्याची प्रचंड मोठी कोठारे, त्याचप्रमाणे प्रशस्त अशी घरे ही या नगरांची वैशिष्ट्येसुद्धा होती. These were bathroom and latrines in every houses and a covered drainage system which indicates a concern for public hygiene. And there were carefully constructed private and public wells, and the cities were divided into 2 to 4 parts, each with a separate fortification. ज्याप्रमाणे त्यांनी धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही त्या नगरांची जशी वैशिष्ट्ये होती, त्याचप्रमाणे सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी त्यांनी स्नानगृहे, शौचालये अशा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्थासुद्धा होती. आणि व्यवस्थित बांधून काढलेल्या ज्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरीसुद्धा होत्या. आणि नगरांचे ते 2 ते 4 असे स्वतंत्र विभागसुद्धा होते, म्हणजे 2 to 4 पार्टसुद्धा होते. आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदीसुद्धा होती. तर बघा, ही हडप्पन सील आणि क्ले फिगरीन आहे, म्हणजे हडप्पाकालीन मुद्रा आणि त्यांची ही मूर्ती. अशा प्रकारे ती मुद्रा असायची आणि अशा प्रकारे ती मूर्ती असायची हडप्पा.
The characteristic earthen pots of the Harappan are well baked, red in color and with beautiful design like people leaves and fish scale. तर मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते आणि या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळ पान आणि माशांचे जे खवले असतात यासारख्या आकृतीची सुबक नक्षी काढलेली असे. When tapped, this pot produced a metallic sound. The Harappan craftsmen were highly skilled in making bronze objects and beads from semi-precious stone of various colors. त्यामुळे त्यांनी विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेली जी काही मणी आणि कासे होती या धातूच्या वस्तूसुद्धा बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे जे कारागीर होते ते अत्यंत कुशल होते आणि त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप अशी मागणी सुद्धा होती. These things were in great demand in Mesopotamia. The names of Harappan gods and goddesses are not yet known. However, we know with the help of the Harappan seal and clay figures that they worshipped पशुपती, लॉर्ड ऑफ ऑल लिव्हिंग ॲनिमल्स अँड अ मदर गॉडेस. तर त्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये खूप अशी मागणीसुद्धा होती आणि हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते जे लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा ते करत असावेत आणि असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि ज्या मुद्रा होत्या यांच्या आधारे मांडले जाते. नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो 4 नंबरचा पॉईंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि एक्सरसाइजमधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन त्यामधला ए झालेला होता राईट डाऊन आपला. बी नंबरचा आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. व्हॉट आर आर्टिकल्स वेअर द हरप्पन क्राफ्टमॅन स्किल ॲट मेकिंग. तर हडप्पा संस्कृतीचे जे कारागीर होते ते कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते त्याचं ॲन्सर आहे The Harappan craftsmen were highly skilled in making bronze objects and beads from semi-precious stone of different color. यामध्ये ते काय होते कुशल होते आणि या क्वेश्चनचं परत आन्सर तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे. आणि नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3 आहे जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. हा इथे चार्ट दिलेला आहे आणि तो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा. जसं आपण जे 4 प्रदेश बघितले आपण तर म्हणजे रिव्हर राईन सिव्हिलायझेशन बघितली त्यामध्ये हे 4 पॉईंट्स आहे तर त्यामधलंच आहे. जसं आता बघा इथे दिलं आहे त्यांनी होयांग हो. तर हे होयांग हो कुठला आहे चीन. म्हणजे इथं मध्ये रिव्हर राईन सिव्हिलायझेशन दिलेली आहे म्हणजे नदीकाठच्या संस्कृती आणि त्या नदीकाठच्या संस्कृती ह्या कुठल्या आहे तर ते आपल्याला इथं फक्त नाव लिहायचं आहे. आता जसं हुयांग ही हा जो आहे तो काय आहे चायना म्हणजे चीनची नागरी सिव्हिलायझेशन आहे संस्कृती आहे. नंतर नेक्स्ट आहे इजिप्त ही कुठली आहे. इजिप्त ही संस्कृती कुठल्या नदीकाठी आहे तर ही नाईल नदीकाठी आहे इजिप्तची संस्कृती. नंतर आहे मेसोपोटेमिया हे कुठे वसलेले आहे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या प्रदेशामध्ये मेसोपोटेमिया वसलेला आहे. नंतर आहे इंदूज ही संस्कृती कुठली आहे तर हे तर इथेच आहे हरप्पन. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. पहिल्यामध्ये आहे चायना होयांग ही चायना, इजिप्त नाईल, मेसोपोटेमिया टायग्रीस अँड युफ्रेटिस आणि इंदूज हे हरप्पन. तर हा कंप्लीट द फॉलोइंग चार्ट हा तुम्हाला काय करायचा आहे 1 टाइम नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे आणि टेक्स्टबुकमध्ये फिलअपसुद्धा करायचा आहे. ओके सो गुड डे अँड गुड बाय.